नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। ऑर्डिनन्स फॅक्टरी चंद्रपूर यांच्या मार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 140 रिक्त पदांसाठी ही पद भरती होत आहे। त्यासाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। कोणती परीक्षा न घेता थेट निवड होणार आहे आणि 15 जुलै 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच भरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट रोज मी या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, या ठिकाणी आपण भारत सरकार उद्यम रक्षा मंत्रालय ऑर्डिनन्स फॅक्टरी चंद्रपूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलं, ज्यामध्ये पात्रता धारण करणाऱ्या व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवला जात आहे। तर या पदासाठी कोण अर्ज करू शकतो, कॅटेगरीनुसार किती जागा आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे अर्ज कशा प्रकारे करायचा याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघू शकता, ग्रॅज्युएट इंजिनियर आणि ग्रॅज्युएट सामान्य स्ट्रीम आणि डिप्लोमा होल्डर या उमेदवारांकडून अर्ज इथे मागवला जात आहे। तर इथे बघू शकता, ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनियर स्ट्रीम उमेदवारांकरता ही पदभरती सुरुवातीला 45 रिक्त जागेसाठी निघालेली आहे, ज्यामध्ये मेकॅनिकल पदाच्या मेकॅनिकल ट्रेडच्या 15 जागा, इलेक्ट्रिकल ट्रेडच्या 15 जागा, तर सिव्हिल ट्रेडच्या 15 जागा, अशा टोटल 45 जागा या ठिकाणी इंजिनियर स्ट्रीमच्या इथे भरल्या जात आहे। आणि या पदासाठी 12,300 रुपये प्रति महिना स्टायपंड देखील दिल्या जात आहे। त्यानंतर ग्रॅज्युएट अप्रेंटिस जनरल स्ट्रीम करता ही पदभरती दुसऱ्या पदासाठी निघालेली आहे आणि या पदाच्या 45 जागा इथे भरल्या जात आहे। यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स साठी 15 जागा आहेत, बॅचलर ऑफ कॉमर्स साठी 15 जागा आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन साठी 15 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत। तर इथे स्टायपंड बघू शकता, या पदासाठी 12,300 रुपये या ठिकाणी प्रति महिना असणार आहे। त्यानंतर टेक्निशियन अप्रेंटिस डिप्लोमा होल्डर साठी ही पदभरती तिसऱ्या पदाकरता निघालेली आहे आणि या पदाच्या 50 टोटल जागा इथे भरल्या जात आहे, ज्यामध्ये मेकॅनिकल साठी 30 जागा आहेत, इलेक्ट्रिकल साठी 10 जागा, तर सिव्हिल साठी 10 जागा, अशा टोटल 50 जागा या ठिकाणी अप्रेंटिस टेक्निशियन डिप्लोमा होल्डरच्या या ठिकाणी भरल्या जात आहे। आणि या पदासाठी जो स्टायपंड आहे तो 10,900 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, ट्रेड वाईज वॅकन्सी या ठिकाणी प्रत्येक पदाच्या इथे दिलेल्या आहे। तर या दिलेल्या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर आता एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये शिक्षण पात्रता कशा प्रकारे या ठिकाणी लागणार आहे, तर इथे बघू शकता, मान्यता प्राप्त विद्यापीठामधून ज्या उमेदवाराने टेक्नॉलॉजी मधून इंजिनियर डिग्री कंप्लीट केलेली आहे किंवा सामान्य डिग्री बॅचलर ऑफ सायन्स कॉमर्स आणि कम्प्युटर अप्लिकेशन मधून या ठिकाणी उत्तीर्ण केलेले आहे आणि इंजिनियर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहे। आणि या विषयाचा या पदाचा जो ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी असणार आहे तो 1 वर्षाचा या ठिकाणी असणार आहे। 5 वर्षापेक्षा जास्त डिग्री डिप्लोमा या ठिकाणी झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता अपात्र आहे। आणि या पदासाठी जी वयाची अट दिलेली आहे अर्ज करण्याकरता ती मिनिमम 14 वर्ष या ठिकाणी दिलेली आहे। अपर एज लिमिट मध्ये कमाल वयाची अट जी आहे ती या ठिकाणी दिल्या गेलेली नाही, फक्त या ठिकाणी किमान वयाची जी अट आहे ती 14 वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेली आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी वयोमर्यादा, त्यानंतर शिक्षण पात्रता या पदासाठी या ठिकाणी लागणार आहे। तर या दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया नुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। त्यानंतर इथे बघू शकता, रिझर्वेशन मध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार या पदाच्या जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत। तर कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा या ठिकाणी असणार आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी माहिती बघून इथे अर्ज सादर करू शकता। इच्छुक व पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। आता तुम्ही म्हणाल की अर्जाचा नमुना अर्ज कुठे मिळेल, तर या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे। तर इथे बघू शकता, या ठिकाणी हा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे। हा अर्ज तुम्हाला संपूर्णपणे या ठिकाणी भरायचा आहे आणि या अर्जासोबत आपली सर्व कागदपत्रे या ठिकाणी जोडून तो अर्ज या ठिकाणी दिलेल्या तारखेपर्यंत पाठवायचा आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही या पदाची संपूर्ण माहिती घेऊन इथे अर्ज करू शकता। तर इथे बघा, आता अर्जाचा नमुना दिलेला आहे, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे त्याची मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या बॉक्स मध्ये तुम्हाला अलीकडे काढलेला पासपोर्ट आकाराचा या ठिकाणी फोटो चिकटवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्या ठिकाणी इथे खून करून घ्यायचे आहे। त्यानंतर या ब्लॉक मध्ये तुम्हाला फुल नेम तुमच्या या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर तुमच्या वडिलाचे फुल नाव इथे भरून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा कंप्लीट ऍड्रेस या ठिकाणी भरून घ्यायचा आहे पिन कोड सहित। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचा ईमेल आयडी इथे टाकायचे आहे। त्या ठिकाणी तुमचं जेंडर
जेंडर इथे लिहून घ्यायचं आहे, त्यानंतर तुम्ही मॅरिड अनमॅरिड आहात या ठिकाणी एस करून घ्यायचं आहे किंवा नो करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती SSCच्या मार्कशीटनुसार इथे लिहून घ्यायची आहे, त्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी काय आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज इथे करत आहात त्या कॅटेगरीच्या ठिकाणी त्या बॉक्समध्ये खून करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय झालेलं आहे, तुमची मेकॅनिकल झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, सिव्हिल झालेलं आहे किंवा सामान्य स्ट्रीम मधून BSc झालेलं आहे, BCA झालेलं आहे किंवा BCom झालेलं आहे, अशा ठिकाणी त्या शिक्षण पात्रतेच्या समोर या ठिकाणी खून करून घ्यायचे आहे, त्यानंतर तुमचं एक्झामिनेशन पास कोणत्या बोर्डातून या ठिकाणी झालेलं आहात त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहून घ्यायची आहे, त्यानंतर डिक्लेरेशन रिझल्ट तुमचा जो काही या ठिकाणी डिप्लोमा डिग्री झालेला आहे त्या परीक्षेचा रिझल्ट कोणत्या तारखेला झालेला आहे त्याची संपूर्ण डेट इथे टाकून घ्यायची आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी मधून या ठिकाणी आपली डिग्री कंप्लीट केलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा हा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे, संपूर्ण अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे, आपली सिग्नेचर सुद्धा इथे करून घ्यायची आहे आणि या अर्जासोबत आपली जी काही शिक्षण पात्रतेचे सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे त्याच्या छायांकित प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 9 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर यांच्या मार्फत ही पदभरती 140 रिक्त पदांसाठी ग्रॅज्युएट इंजिनियर, त्यानंतर ग्रॅज्युएट ऑफ जनरल स्ट्रीम आणि डिप्लोमा होल्डर उमेदवारांकरता या ठिकाणी निघालेली असून या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती या ठिकाणी होत असून त्याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या NX मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.